देवळाली पोलीस स्टेशनमधील या गुन्ह्यातील आरोपी नंबर 3 निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी 2 मेला रद्द केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ही आरोपी मिळून येत नव्हती, आरोपी फरार होती। नाशिक पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी जॉईंटली जी कारवाई केली त्यात काल रात्री 11:15 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ही आरोपी मिळून आलेली आहे। आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं। अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आत्ता हजर केलं होतं। पोलिसांनी 7 दिवसाचा इनिशियल कस्टडी रिमांड मागितला होता। त्यात पोलिसांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे, या गुन्ह्याला अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत। याच्यात पीडितेला एका धर्मांतर करण्याच्या उद्देशाने काही भीती व धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे। तिला एक बुरखा देण्यात आलेला आहे, तिला नमाज हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे। तर यात ह्या महिलेचा काय रोल आहे, आरोपीचा काय रोल आहे, तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणी याच्यात सहभागी आहेत का याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे। त्यानंतर वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, यूट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते जे थोडे चिथावणीकारक होते, त्याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे। हा एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला। तपासात असे आलेलं आहे की ह्या पीडितेच्या घरी ह्या आरोपीने जाऊन ह्या नमाज बुरखा याबद्दल काही कारवाई केलेली आहे, त्याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेलं होतं, या नावाबद्दलचे काही डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे। मालेगावमधल्या काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे, तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, हे कारण होतं। त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता। त्यात काय मनी ट्रेल आहे, यात मालेगावची पार्टी कोण आहे, मनी ट्रेल काय आहे याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तसंच तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे। तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे, त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। मटेरियलबाबत पण सुनावणी झाली का? मटेरियलबाबत की काय काय नाही केलं रोल? आईला भेटण्याची परवानगी मागितली, औषधं घरची मागितली, तर काय निर्णय? आरोपी महिला ही प्रेग्नंट असल्यामुळे तिला तिच्या आईला भेटण्याची परवानगी तिने मागितली होती, त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही आहे। कोर्टाने दिवसातून 2 वेळा तिला आईला भेटणं किंवा गरजेप्रमाणे औषध देण्याबाबत निर्देश केलेले आहेत, ते निर्देश पूर्णपणे पाळले जातात। आश्रय कोणी दिलेला होता त्याबाबत काही आत्तापर्यंत झालेल्या तपासात मतीन माजिद पटेल राहणार छत्रपती संभाजीनगर यांचं नाव येते, त्यांना आरोपीपणात सामील करण्यात आलेलं आहे। इम्तियाज जलील यांनी पाठराखण केली आहे, 25 पाठराखण करणाऱ्याला सहआरोपी केलं जाणार का? इम्तियाज जलील यांच्यावर त्याबाबत आत्ता भाष्य करता येणार नाही, ज्याला केलेलं आहे त्याबाबत मी स्पष्ट ते तुम्हाला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सांगू शकते। याच्यात काही अर्थ आहे, मनी ट्रेल काही आहे का याचा तपास करणं आवश्यक आहे। बरेचसे कागदपत्र मिळालेले आहे। 2 आरोपी जे ऑलरेडी अटकेत आहेत त्यांना आणि ह्या महिलेला एकत्र बसून कन्फ्रंटेशन करणं जरुरी आहे। या सगळ्या कारणांचा विचार होऊन 11 तारखेपर्यंत पोलीस मतीन पटेलनी या आरोपीला आश्रय दिलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय, त्यामुळे सेक्शन 238 ॲड करून त्यांना आरोपीपणात सामील करण्यात आलं। गेल्या वेळी मालेगाव पॅटर्न चर्चेत आलेला होता, आज त्याबद्दल काही नवीन खुलासे आले का? नवीन त्याबाबत अजून काही राजकीय कनेक्शन समोर येत आहेत का? नाही, तपासात अजून काही नाही, तपासात याबाबत काही मोबाईल वगैरे सर तिचे मोबाईल सापडलेले आहेत। देवळाली कैंप पुलिस स्टेशन में जो ऑफेंस रजिस्टर है CR नंबर 156 ऑफ 26, इसमें आरोपी नंबर 3 निदा खान, इनका एंटीसिपेटेड बेल एप्लीकेशन सेशंस कोर्ट नासिक ने रिजेक्ट किया था 2 मई को। तब से यह एक्यूज निदा खान एब्सकॉन्डिंग थी। नासिक पुलिस और छत्रपति संभाजीनगर पुलिस की जॉइंट वेंचर से इन्हें पता चला कि औरंगाबाद में है। कल लेट नाइट इसको औरंगाबाद में इंटरसेप्ट किया गया।
बीइंग अ लेडी और सनसेट के बाद उसको कस्टडी में लिया, इस बारे में जो लीगल फॉर्मेलिटीज़ है वो परफेक्टली कंप्लीट किया गया और औरंगाबाद के कंसर्न जुडिक्शन मजिस्ट्रेट कोर्ट के सामने उसे प्रोड्यूस किया गया, कोर्ट का परमिशन लिया गया और उसे नासिक लाया गया। आज सुबह 4:15 बजे उसको अरेस्ट करके कोर्ट में 7 दिन पुलिस कस्टडी रिमांड के प्रेयर के साथ हाजिर किया था। इसमें प्रोसिक्यूशन की तरफ से दलीलें दी गई कि ये ऑफेंस काफ़ी सीरियस है, इसमें बहुत सारे अलग अलग लिंक्स है, इसमें कुछ मनी ट्रेल है, ये विक्टिम के कास्ट के बारे में एक्यूज़ को पता था। उसके बाद ये बुरखा एक इशू है, बुरखा कहाँ से लाया, इसके पीछे क्या ट्रेल है, ये बुरखा किसने दिया था, ये मलेशिया का क्या ट्रेल है, इसे मलेशिया किस रीज़न से भिजवाना चाहते थे, उसमें कोई मनी ट्रेल है या नहीं है। मालेगांव में जो डॉक्यूमेंटेशंस की टीम है उसके बारे में इस महिला आरोपी से पूछताछ करना ज़रूरी है। उसके बाद इसे मतीन पटेल नाम के आदमी ने एडिंग और एबेटिंग किया हुआ है, उसे एक्यूज़ बनाया गया, सेक्शन 238 इसमें ऐड किया गया, उस बारे में फर्दर इन्वेस्टिगेशन करना ज़रूरी है। इस सब को मद्देनज़र रखते हुए कोर्ट ने 11 मई तक इस आरोपी नंबर 3 को पुलिस कस्टडी हिरासत दी है। सर मोबाइल बरामद किया गया है क्या? इसमें क्या क्या जब्त किया गया है? सर निदा खान का मोबाइल लिया गया है क्या पुलिस द्वारा? ये सब कुछ ले चुके हैं, ये आप बहुत पुरानी बातें पूछ रहे हो, ये सब कुछ सीजर हो चुका है। मतीन पटेल ने एडिंग एबेटिंग के लिए लाए, सर मतीन पटेल ने एडिंग उसको कुछ वहाँ पे रहने के लिए और कुछ फैसिलिटेट किया है, उसके बारे में अभी उसको एक्यूज बनाया हुआ है, उससे इंट्रोगेशन होगा तो पता चलेगा। मेडिसिन और उसकी मम्मी को मिलने का भी मेडिसिन और मेडिसिन के बारे में प्रोसिक्यूशन का कोई ऑब्जेक्शन नहीं है। उसके प्रेगनेंसी के लिए उसको कोई भी मेडिकल हेल्प चाहिए तो उसका प्रोसिक्यूशन ने कोई ऑब्जेक्शन रेज नहीं किया। मनी ट्रेल आयो कैन एनलाइट यू ऑन दिस। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।